किती वाजल्यापासून थांबलाय? तरी 8:30 पासून. अरे ही शिवरिंग वेंट 8:30 पासून थांबलो. शिट, विदर्भातून मिळणारं हे प्रेम एक नंबर यार. परेश तू काय सेलिब्रिटी झाला सा आईला. राईडचा थकवा निघून गेला. आता बघा जवळजवळ 12 तास झाले, 12 तास होऊन गेले. आपली राईड चालू आहे कंटिन्यू. आणि हा फील आहे टूरर. एक परफेक्ट टूररची डेफिनेशन ही आहे की 12 तास होऊन गेले आणि तुम्हाला हा उत्साह जर का बघायला मिळतोय ना कुठल्या रायडरकडून, देन आय थिंक ही इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अ कंप्लीट टूरर. सुप्रभात मित्रांनो, मी परेश प्रकाश शिंदे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन व्हील्स मध्ये. आज राईडचा दिवस आहे. आज मी चाललोय चंद्रपूरला ताडोबाची राईड करायला आणि माझ्यासोबत दीपाची पण येते, पण ती कारमधून असणार आहे आणि मी बाईकवरून जातोय. आज आहे शुक्रवार. दुपारचे नाही, रात्रीचे वाजलेत 11:15. 12 वाजता आम्ही मीटिंग पॉईंटवर जमणार आहोत आणि 12-12:30 पर्यंत आपली राईड सुरू होणार आहे. मीटिंग पॉईंट इथे ठाण्याजवळच आहे. सगळेजण आपापल्या घरून निघालेत. राईडसाठी व्हेरी मच एक्सायटेड आहोत. माझी एक्साइटमेंट तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता. बरं, एक डिस्क्लेमर देतो. तुम्ही हा व्हिडिओ बघताय तोपर्यंत माझी राईड कंप्लीट झालेली आहे. राईड कंप्लीट करून आल्यावर पुढच्या आठवड्यात मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. आज वायटरा मिलर घालणार आहे मी. त्याबरोबर वायटराचे होल शॉट ग्लव्स घालणार आहे. एक्झॉर्सचं हेल्मेट आहे माझ्याकडे आणि येस, ऑल सेट. बाकी सगळी तयारी झाली. आत्ता फक्त निघायचे, राईड चालू करायचे. टोटल अंतर आजचं असणार आहे आपलं 840 किलोमीटर अप्रॉक्स. 840 किलोमीटरची ही राईड 12 वाजता ते उद्या दुपारी 12 आय थिंक 3 वाजेपर्यंत आमची राईड होईल. 3 तरी वाजतील दुपारचे. आणि विदर्भात जातोय एवढ्या उन्हात फेब्रुवारी महिन्यात. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता हालत खराब होणार आहे. आत्ताच मला घरातच एवढा घाम आलाय. हा व्हिडिओ संपूर्ण बघा. म्हणजे एकंदरीत मोठ्या ज्या राईड असतात 850 किलोमीटर, 800 किलोमीटर, 1000. माझी हायेस्ट आतापर्यंत किती होती? 1250 किलोमीटर अशी काहीतरी होती वन डे मध्ये. सो आज 840 किलोमीटर करायचे. त्रास थोडं जास्त होणार आहे कारण विदर्भाची गरमी. पण एनिवेज तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण ते सगळं आम्ही बघणार आहोत. आम्ही रायडर्स, आम्ही सगळं ते मॅनेज करणार आहोत. तुम्ही फक्त मनमुराद आनंद लुटा ह्या ब्लॉगचा. तर चला मित्रांनो, राईडला सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या नावाने. आमचा दादा चाललेला आहे राईडला. त्याला तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. राईड कर, एन्जॉय कर, वाघ बघ वाघ. आता मी तुम्हाला बाईक दाखवतो कोणत्या KTM 390 ॲडव्हेंचर ही स्नेडन चालवतोय. त्यानंतर सायली V-Storm 250 SX चालवणार आहे. आपली लालपरी इथे आहे. आणि त्यानंतर आफ्रिका ट्विन अथर्व राईड करणार आहे. देन ट्रायम्फ टायगर 900 ॲडव्हेंचर किट हर्षा राईड करणार आहे. यशची 390 ॲडव्हेंचर आहे. रॅप केला, खूप मस्त रॅप वाटतोय. कलर आहे ना उद्या दिवसात बघा की मस्त वाटतं एकदम. त्यानंतर ट्रायम्फ टायगर XCA ही शशीची टायगर आहे जी आज सचिन चालवणार आहे. तो वी ऑल नो अपन ताड़ोबाला चालू है, ठीक है. और अपना जो रूट होने वाला है वो सिन्नौर के आगे हम लोग डिसाइड करने वाला है कि कौन सा रूट लेना है. एक जो नागपुर सिटी से होकर जाने वाला है वो शायद नहीं लेंगे. डिपेंड करता है कि ट्रैवल टाइम कितना है. बीच में कुछ अपडेट भी अपने को मिला कि रास्ते ख़राब है, तो उस हिसाब से सिन्नौर में अपन डिस्कस करेंगे. सिन्नौर में अपने को शशि ज्वाइन करने वाला है. शशि के अलावा सौरभ रहेगा वहाँ पे और अपने साथ और कुछ लोग वहाँ पे ज्वाइन होंगे. वेल, सबसे इम्पॉर्टेंट चीज़ आई थिंक इज़ फॉर्मेशन. येस, वी वर्क अ बिट डिफरेंट ओवर हियर. कुछ लोग नए हैं, उनको शायद पता नहीं होगा ये. द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज़ एक फॉर्मेशन इसलिए रहता है बिकॉज वी ट्राई एंड अकोमोडेट एवरी वंस वे ऑफ राइडिंग. दूसरा रीज़न उसके पीछे ऐसा है कि हम लोग ये चाहते हैं कि सब लोग सेफ रहे. अंत भला तो सब भला. इट इज़ नॉट बिकॉज वी थिंक कि हम लोग ही सबसे अच्छा चलाते इसके लिए हम लोग आगे हैं. It is not got to do with anyone's competency or something. It is got to do only with the road discipline and safety. हर हर महादेव. बाजी कुसुंबेश्वर सोमदाईच्या नावानं चांगवर गणपती बाप्पा मोरया. सुखरूप आणले बाबा. तर मंडळी अशा प्रकारे शहापूरला आलो आहे. आता वाजलेत 1:50. 47 किलोमीटर कंप्लीट झाले. ठाण्यावरून मध्ये भिवंडीच्या इथे ना भरपूर ट्रॅफिक होतं. सो आता परत कॅमेरा चालू केला आहे. शहापूर क्रॉस करतोय, अप्रोच करतोय कसारा. इनिशियल स्टेज आहे ना, सगळे नवीन, काही नवीन रायडर आहेत, काही आम्ही परत नव्याने राईड करतोय बऱ्याच महिन्यानंतर. त्यामुळे अजून काही गडबड नाही आहे. आणि तसं गडबड करायला आपला आवडता रोड म्हणजेच कसारा घाट किंवा असे ट्विस्टीज कंट्री साईड रोड अजून आलेले नाही आहेत. त्यामुळे सगळा निवांत कारभार चालू आहे. रात्री निघाल्याचे फायदे, ट्रॅफिक थोडं कमी मिळतं. आता तर ठरवलं आहे म्हणजे जो पण मुंबईमधून बाहेर पडताना आणि मुंबईमध्ये येताना आपला रात्रीचंच वेळ चांगली आहे.
ट्रॅफिक मिळत नाही. आता बघा ना, 1 तास पण नाही झाला अजून की आम्ही कसाऱ्याला पोचलो पण. सो हा एक बेनिफिट आहे. हाच तुम्ही सकाळी निघाला तर तुम्हाला कमीत कमी 2 तास तरी लागतात कन्सिडरिंग ट्रॅफिक, आणि आता रोडचं काम वगैरे पण चालू आहे ना, त्यामुळे. कसारा घाटाला सुरुवात झालेली आहे. विहीगावचा जो टर्न आहे अशोका वॉटरफॉलवाला तो क्रॉस केला आहे आणि वरती जातोय. हा थोडंसं मोठ्या गाड्यांचं ट्रॅफिक नेहमीप्रमाणे आहे. आता सिन्नर पासून हार्डली 10 किलोमीटर आधी आहे. गोटीवरून गोटीचा जो राईट आहे तो घेतलाय आम्ही आणि टुवर्ड सिन्नर चाललोय. नाईट राईड करायची म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईट, आणि ती आपल्या गाडीवरती आहे. मी तुम्हाला एक जादू दाखवू का? थांबा जरा, हा टर्न होऊ दे मग तुम्हाला दाखवतो. सो बेसिकली ही तीच लाईट आहे जी जैसलमेर राईडपासून माझ्यासोबत आली आहे. जैसलमेरला होती, जैसलमेर नंतर नेपाळ केलं, नेपाळ नंतर आपण झंस्कार लडाख केलं. तो ही तीच लाईट आहे. मोटर फॅन्सी L4X मॉडेलचं नाव L4X आहे. तुमच्या आधीच्या सिरीजमध्ये बरेच कमेंट आले की दादा लाईट कोणती आहे, लाईट कोणती आहे, तर घ्या मोटर फॅन्सी L4X आहे. मोटर फॅन्सी ही एंट्री लेवल लाईट आहे बाय द वे. जास्त नाही, 60 वॉट आहे, पण असं बघून तुम्हाला वाटणार नाही की ही 60 वॅटची लाईट आहे करून, कारण ह्याचा प्रकाश आणि जो थ्रो आहे कमाल आहे. तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता, आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे. आणि तुम्हाला परचेस करायची असेल, मला तर राजनी लावून दिलेली, पण तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. हा बघा फरक, लाईट बंद आणि लाईट लागली, तो एवढा फरक आहे आणि खूप जास्त हेल्प करत आहे मला. सो इफ यू वॉन्ट, तुमच्या समोर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स देईन. ठाण्याला येऊन तुम्ही राजकडून इन्स्टॉल करून घेऊ शकता. किंमत अप्रॉक्सिमेट 7,500 आहे. 2 लाईट्स आहेत 60 वॉटच्या आणि कमाल आहेत. तुम्ही बिंदास डोळे बंद करून घेऊ शकता. इथल्या दुसऱ्या ब्रँडचं नाव नाही घेणार, पण मी सांगेन कंपॅरिझन केलं, कारण मी लाईट्स वापरलेत भरपूर. कंपॅरिझन केलं ना तर दुसऱ्या कुठल्या ब्रँडची 80 वॅट्स किंवा 90 वॅटची लाईट असते, ती तुम्ही हिच्या 60 वॅट बरोबर कम्पेअर करू शकता. एवढी चांगली क्वालिटी आहे. वरची आकाशातली शेड आहे ना, एक नंबर वाटते. आता ऑफकोर्स या कॅमेरामध्ये काय जस्टिस होणार नाही आहे, पण थोड्या वेळाने मी तुम्हाला पुन्हा दाखवेन. आता आम्ही छत्रपती संभाजीनगर हिट करतो आहे. हार्डली एक 35-40 किलोमीटर आम्ही आधी आहोत त्याच्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली एंट्री झालेली आहे. सर्दीमुळे आवाज गेलेला आहे. हे बघा आपले डॉक्टर साहेब. आणि तुझं नाव? युवराज. हाय. 40 किलोमीटर बिचारा आमच्या मागून चालत होता तो, आणि फायनली, कारण आम्ही गावात नव्हतो, आणि फायनली आमची इथे भेट झाली. तो थँक्यू सो मच युवराज. छान वाटलं भेटून. डॉक्टर टी शर्ट मस्त आहे रे. हाईक करणार आहेस का तू? आपण जिकडे जातो तिकडे हाईक करतो, कोणावर पण. आत्तापर्यंत एक जवळपास 350 किलोमीटर कंप्लीट झालेत. 450 अप्रॉक्सिमेट किलोमीटर बाकी आहेत. आत्ता वाजलेत सकाळचे 8, आणि आता आम्ही जालनामध्ये आहोत. इथे ब्रेकफास्ट करून आपण निघणार आहोत पुढे. ETA दाखवतोय, एस्टिमेट टाइम दाखवतोय पोहोचण्याचा संध्याकाळचा 6:30 वाजता. सध्या राईड मस्त आहे. आता लाईट आलेली आहे. आता मस्तपैकी मोटोव्लॉग करायला अजून मजा येणार. त्याआधी ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट करून झालं की मग बाईकवर बसूया आणि मोटोव्लॉग स्टार्ट करूया पुन्हा एकदा. 3 वाजल्यापासून भूक लागलेली ना तुला? सो आज ब्रेकफास्ट मध्ये आहे नाही मिसळ आणि गरमागरम भजी. डॉक्टर सर्दीसाठी काहीतरी. संध्याकाळी. सकाळ सकाळचे ड्रोन शॉट कसे वाटते, आवडलं असेल तर खाली एक लाईक करा आणि आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो करा, कारण इंस्टाग्रामवरती याच्या छोट्या छोट्या क्लिप्स रीलच्या माध्यमातून नेहमीच येत असतात. मूड मस्त आहे, मी पण फ्रेश आहे, अजून थकवा जाणवत नाही आहे. काही जण थकलेले वाटत आहेत, पण आय थिंक इट इज फाईन.
आतापर्यंत तरी सगळे एका पेजवर आहेत, सगळे एकत्र राईड करतायत, छान राईड करतायत. इंडियरन्स प्रत्येकाची टेस्ट होतील, प्रत्येकाची ती क्वालिटी समोर येईल की कसा खडतर सिच्युएशनमध्ये पण तुम्ही स्वतःला कसं सांभाळता आणि कशा प्रकारे राईड करता, तुम्ही पेशन्स ठेवता का तेवढे ओव्हरटेक करताना म्हणा, किंवा या सगळ्या गोष्टी टेस्ट होणार आहेत. आता इथून सरळ अकोला 189 आहे, जालना सिटी राईट साईडला. जालना सिटीला बायपास करून आम्ही जातो आहे टुवर्ड्स अकोला. मध्ये बुलढाणाचं लोणार सरोवर यायची शक्यता आहे, पण पोरांची लक्षणं दिसत नाहीत तिकडे थांबायचं, त्यामुळे सगळे थांबले तरच मी थांबणार, मी स्वतःहून थांबणार नाही. कारंजा 194, नागपूर 410 किलोमीटर. आता आपण रायडिंग करतो, टुरिंग करतो ना, किती केलं तरी ना तो शेवटचा एक गिअर कमीच वाटतो. नेहमी 6व्या गिअरवर असतो आपण, 5व्या 6व्या जो काय आपला टॉप गिअर आहे, आणि त्यानंतर पण एखादा तो शेवटचा प्रयत्न आपल्याकडून होतच असतो. किती जणांना असं होतं? मला तर नेहमी होतं, प्रत्येक वेळी होतं. नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा. नागपूर 371 आहे, अजून 400 किलोमीटर आपले बाकी आहे. रोड याद रहे. काय 11 वाजलेत. नागपूर 337 किलोमीटर, मेहकर 10 किलोमीटर लेफ्टला, लोणार 12 किलोमीटर राईटला, 463 किलोमीटर झालेले आहेत. गोपालन हारी निर्गुणो प्यारे, तोरे बिन हमरा कौन नहीं, हमरी उलझन सुलझाओ भगवन, तोरे बिन हमरा कौन नहीं. अरे आप पुष्पगुच्छ घेऊन आलाय. हाय. किती वाजल्यापासून थांबलाय? तरी 8:30 पासून. अरे ही शिवरिंग वेंट. 8:30 पासून थांबलो. शिट. अरे आमच्या पुढे जिल्ह्यात. थँक्यू सो मच यार. 3 टाइम माझा चान्स मिस झाला 3 किलोमीटरचा. एक मिनिट, बजाजची 1 मिनिट पकड ना, मी हे काढतो सगळं. अरे तो पुष्पगुच्छ वगैरे घेऊन आला. 8 वाजलं. इकडे ना मागे सावली आहे, या ट्रकच्या मागेच आहे. हा, अरे तो 8 वाजल्यापासून थांबलाय रे. हा इकडे आहे, सावली भरपूर आहे. ये हा ये ना, फिरवलीस तर बरं होईल, तिकडे ऊन आहे पूर्ण. मला आपल्या स्टोरी ऑन व्हील्स फॅमिलीतले एक सदस्य भेटलेत, मिस्टर गोपाळ. आता ह्यांची स्टोरी आणि माझ्यासोबतचं यांचं कनेक्शन काय आहे आणि कसं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. याच्या आधी आपली बजाजची नागपूरची राईड झालेली, तेव्हा पण हे थांबले होते, तेव्हा पण दुर्दैवाने भेट झाली नव्हती. नंतर नेपाळच्या वेळी पण तू थांबला होतास आणि तेव्हा पण आपली भेट नव्हती झाली, त्यात चेस पण केलं होतं. आत्ता पण सकाळी 8 वाजल्यापासून, आता 11 वाजलेत, सकाळी 8 वाजल्यापासून ही व्यक्ती इथे थांबले. आता लिटरली रोडवर येऊन त्यांनी हात दाखवला, मग थांबलो मी, आणि मग प्रेमापोटी पुष्पगुच्छ वगैरे भरपूर असे घेऊन आले. सो मी पण एकदम चोक झालो. घरी फॅमिली फंक्शन आहे, ते सोडून मला भेटायला इथे एवढ्या लांब आला आहे. तू थँक्यू सो मच मनापासून. आणि छान वाटलं, खरंच तुला भेटून छान वाटलं. आता कुठेतरी वाटतं की आपण काय करतो त्याचं चीज होते. सो थँक्यू परत एकदा. आता पुन्हा कधी इथे आलो तर तुला नक्कीच भेटून जाईल नेहमीच. थँक्यू. हा होता आपला मोमेंट ऑफ द डे. मला हा मोमेंट जपून ठेवायचा होता आणि म्हणून मी कॅमेरा ऑन केला आणि ती स्टोरी सांगितली तुम्हाला. लोक किती प्रेम करतात आणि किती जीव लावतात रे बाबा. 2 वेळा त्यांनी मला, म्हणजे नेपाळच्या वेळी पण ही वॉज चेसिंग मी, त्यानंतर त्याच्या आधी नागपूरची जी राईड होती तेव्हा त्यांनी स्टोरी मिस केली, पण तो येऊन उभा होता. आज सकाळी 8 वाजल्यापासून आता 11 11:30 होत आलेत. मला एकदम मिक्स्ड फिलिंगमध्ये आहे आता मी, आणि मला काय बोलू किंवा काय व्यक्त होऊ, कसं बोलू, मला काहीच कळत नाही. पुन्हा एकदा परमेश्वराचे आभार. पांडुरंगा, थँक्यू सो मच हे आयुष्य दिल्याबद्दल, हे सगळं वैभव माझ्यासाठी राखून ठेवल्याबद्दल. थँक्स अ लॉट. मेड माय डे. तुम्हाला माहिती आहे, अजून एक स्टोरी सांगतो याची. आज राईड आहे आणि आजच एका ब्रँडचं, ज्याचं मी आधी पण प्रमोशन केलं आहे,
त्यांचा कॉल आला होता की एक इव्हेंट आहे शनिवार रविवार, तर तू करशील का, अटेंड करायचं आणि डिलिव्हरेबल्स होते काही रील वगैरे वगैरे. नंतर मी सचिनला पण फोन केला. व्हॉट आय टोल्ड हिम की असं असं आलं आहे पण मी नाही जात आहे कारण मी तुला शब्द दिला आहे आणि मी राईडलाच येणार. आणि मी त्यांना फोन करून त्यांना म्हटलं मी नाही येणार. आणि थँक गॉड मी नाही गेलो त्या प्रमोशनला. गेलो असतो तर माझ्याकडून हा मोमेंट मिस झाला असता जो आत्ता माझ्याबरोबर घडला. मे बी तुम्हाला समजू नाही शकणार आहे की मी किती जास्त चांगला फील करतो आहे आणि किती ब्लेस्ड फील करतो आहे. तिथून मिळणारे जेवढे पण पैसे होते काही होतं ते ठीक होतं, पण हा मोमेंट आणि हे इमोशन मला भेटले नसते. हॅलो, हो पुढे हो, मला येतो मी जा डायव्हर्जनला थांबतो. हॅलो, काय ना तुझं? माझं नाव वैभव. हाय वैभव, हाय. तुम्ही मेकरला थांबले ना 11:30. हां, मला वाटलं ॲपच क्रॅश झाली काय ना, ॲप अपडेटच होत नाहीये. नाही मी नेट ऑफ केलेलं त्यामुळे माझी स्टोरी थांबलेली. आता मी नंतर ऑन केलं, मी पेट्रोल पंपला थांबलो तेव्हा बरंच वेळ लागेल. ॲटलिस्ट त्या ॲपवर तरी समजलं. हां, म्हणून ते मी केलं. तुम्हाला DMs खूप सारे आले. हो हो, आता तेच करणार मी, म्हणजे लोकेशन कसं पाठवणार ना सगळ्यांना, ते ॲप असलं की बरं पडतंय. सो डोणगावला आहोत आम्ही. वैभव आणि कृष्णा भेटले अगेन हंटरवरती त्यांच्या. परत जाता जाता मला स्पॉट केलं आणि थांबले. आता मी यावेळी माझ्यासोबत सगळ्यांना थांबवलं नाही, सगळे पुढे निघून गेलेत. म्हटलं मी थांबून तुमची गाठभेट घेतो, म्हणून मी खास करून स्टोरीमध्ये किंवा पोस्टमध्ये रूट मेन्शन केलेला, कारण माझं पर्सनली इथे फारसं येणं होत नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा येतो आणि ज्यांना भेटायची अशी इच्छा असते, जसं मागच्या एका स्टोरीमध्ये तुम्ही बघितलं तो किस्सा बघितला त्या भाऊचा, तो ते मिस नको व्हायला, ती गाठभेट मिस नको व्हायला याच्यासाठी. सो या गरम तर बरंच होतं आहे, पण आय थिंक आम्ही स्पीड पण चांगल्या प्रकारे मेंटेन करतो आहे. आता ब्लॉगच्या सुरुवातीला जेव्हा मी सांगितलं तुम्हाला की मला 2 ते 3 वाजतील, नंतर मध्यंतरी सांगितलं 6 ते 7 वाजतील, आता मला वाटतं 8 ते 9 वाजतील. आता ते 8 ते 9चे 12 नको वाजायला, म्हणून आपण आता पटपट आवरूया. पुढे लंचसाठी हे लोक थांबणार आहेत, तर तेव्हा तू कुठल्या तरी कट वगैरे तिथे थांबतील. सो तिथे मी त्यांना कॅचअप करतो. वाव वाव वाव, विदर्भातून मिळणारं हे प्रेम एक नंबर यार. परेश, तू काय सेलिब्रिटी झाला सा. हायला राईडचा थकवा निघून गेला, असं उडतोय. झंस्कार राईड नंतर काहीच मोठी राईड झाली नव्हती ना, सुट्ट्या वगैरेचा प्रॉब्लेम होता. पण आता कसं प्रॉपर टूर होतोय ना, प्रॉपर टुरिंग होतंय. आता बघा जवळजवळ 12 तास झाले, 12 तास होऊन गेले, आपली राईड चालू आहे कंटिन्यू. आणि हा फील आहे टूरर, एक परफेक्ट टूररची डेफिनेशन ही आहे की 12 तास होऊन गेले आणि तुम्हाला हा उत्साह जर का बघायला मिळतोय ना कुठल्या रायडरकडून, देन आय थिंक ही इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अ कम्प्लीट टूरर. देव देवाऱ्यात नाही देव नाही, देवा घरी देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई. देव देवाऱ्यात नाही देव नाही, देवा घर देव अंतरात मांडे, तीर्थ क्षेत्रात नमावे, देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, माझं एक वाक्य ना मला पर्सनली खूप आवडतं. आयुष्य सुंदर आहे ते नाही बाबा, अशक्य सुंदर असा रोड ते पण नाही. ते वाक्य असं आहे की हा संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र माझं घर आहे. तिळा इतुके बिंदुले, तिळा इतुके बिंदुले, त्याने त्रिभुवन कोंडाटले, त्याने त्रिभुवन कोंडाटले. तिळा इतुके बांधुनी घर, आतर आहे विश्वंभर. हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाती, बिंदुल्यात येती जाती. तिळा इतुके बांधुनी घर, आतर आहे विश्वंभर. ये फील आहे बॉस. मराठी गाणी अभंग
असे रोड्स, माझी लालपरी आणि हा निसर्ग. महाराष्ट्र केवढा मोठा आहे ना, 12 तास झाले संपतच नाही आहे बघा. आपण फक्त तो पश्चिम पट्टा बघतो, मग वरती नॉर्थला गेलं की गुजरात क्रॉस होतं, एका दिवसात राजस्थान पण क्रॉस होतं. पण ही पूर्वेची बाजू फार कमी बघितली आहे बऱ्याच लोकांनी, पण मी पण योग्य तो वेळ, योग्य तो लक्ष दिलं गेलं नाही आहे, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. हे आपण पूर्व महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी. बट नेव्हरदलेस आता करतोय ना, आपण फिरतोय ना, हे सगळं करतोय ना, अजून काय हवं आयुष्यात, हेच तर हवं आहे यार. इकडे एका माणसाचे आभार तर मानलेच पाहिजे. अमित, तुला थँक्यू सो मच रोडबी ॲप आयुष्यात आणल्याबद्दल. आता बघितलं ना, मागे कृष्णा आणि वैभव हे लोक भेटले होते. रोडबी ॲप असल्यामुळे मी लिंक पाठवते येते तुम्हाला, इंस्टाग्रामद्वारे असू द्या, सोशल मीडियाद्वारे असू द्या, आणि त्यावरून तुम्ही मला ट्रॅक करू शकता की मी कुठे पोचलो आहे. वेळ पण वाया जात नाही. सो थँक्यू सो मच टीम रोडबी, यू हॅव डन अ ग्रेट जॉब. थँक्यू सो मच अमित. आणि आता माझ्या इथल्या पुढच्या सगळ्या राईड्समध्ये मी नक्कीच यूज करणार आहे. ये ना तुझ्या आईला, तुझ्या त्यात तुम्ही तुमची राईड क्रिएट करू शकता. तुमच्या फॅमिलीला तो एक कोड देऊन ती फॅमिली तुम्हाला ट्रॅक करू शकते तुम्ही कुठे पोचला आहेत. कारण कसं आपण राईडवर जातो, पण फॅमिली आपल्याला फोन करायला संकोच करते, कारण आपलं लक्ष विचलित होईल. इंटरकॉम असला तरी पण फोन करत नाहीत ते लोक. तर असं असेल ना काहीतरी प्रोडक्ट, तर घरचे पण सुखी असतात आणि आपल्याला पण टेन्शन नाही. परत तुमचे एक्सपेन्सेस बघितलं ना, मी फ्युअल टाकतो ते सगळं तिकडे मी लिहून ठेवतो, म्हणजे आपले एक्सपेन्सेस मॅनेज करता येतो. रोडबी तुम्हाला इन्साईट देते किती किलोमीटर, कितीचा ॲव्हरेज गाडीने दिला आहे, ते सगळं डेटा तुम्हाला मिळतो. तुम्ही ॲक्सेसरीजवर किती खर्च केला, एक पूर्ण डेटाबेस, तुमचा पर्सनलाइज डेटाबेस रेडी असतो. दिस इज फॅन्टॅस्टिक मॅन. तुमच्या ॲप स्टोअरवरती आणि गुगल प्लेवरती तुम्ही ॲप्लिकेशन हे डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी काही लागलं तर कमेंट करून सांगा, मी किंवा मग टीम रोडबी तुमची नक्कीच हेल्प करेल. तर म्हणजे आम्ही ना जेवणासाठी थांबलेलो, पण भूक एवढी लागलेली ना की शूट करायचंच राहून गेलं. एकच चपाती खाल्ली, थोडीशी भाजी खाल्ली, पनीरची भाजी, चपाती, एवढं खाऊन आम्ही पुन्हा निघालो आहे. म्हणजे मी एक चपाती खाल्ली, बाकी जण प्रॉपर जेवलेत. मी युजली राईडच्या वेळी थोडं कमीच खातो, तो एवढं खाऊन मी आता निघालो आहे. अजून इथून 220 किलोमीटरवर आहे आमचं रिसॉर्ट. आमचं जे राहण्याचं ठिकाण आहे चंद्रपूरमध्ये, चिमूरजवळ आहे हे रिसॉर्ट, हे हॉटेल. तर थोडासा एक्झॉस्ट फील करतो आहे आम्ही सगळेच, पण आता फक्त 200 किलोमीटर राहिलेत. सो पुढच्या एक 3 ते 4 तासात ते होऊन जातील. कदाचित काळोख होईल, म्हणून म्हटलं आता व्हिडिओ चालू करून तुमच्याशी बोलावं काही. तर मंडळी, आम्ही आता आलो आहे वर्ध्याला. वाजलेत 6:15 जवळपास. 717 किलोमीटर ठाण्यावरून झालेत. माइलस्टोन बोर्ड आहे समोर, हिंगणघाट 42 किलोमीटर राईटला, जाम 53 किलोमीटर राईटला आहे, चंद्रपूर 144 किलोमीटर. आमचं हॉटेलचं लोकेशन इथून आहे 121 किलोमीटर. सो आय थिंक, आय बिलीव्ह आम्हाला पण राईट घ्यायचं इथून, आणि 121. सो ट्रान्झिशन फेज आहे. मी आता रात्री काही शूट करत नाही आहे, तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन दिलं आहे की जे कोणी वर्धा, चंद्रपूर याच्या आजूबाजूच्या परिसरात असतील, तुमच्या नगरीत आलेलो आहोत आम्ही. आणि आता बाकीच्या गोष्टी आपण डायरेक्ट हॉटेलमध्ये गेल्यावरती बोलूया. चला. हा बघा, हा इथे एक छोटा डेक आहे, बाहेर असा काही गार्डन व्ह्यू आहे, कॉरिडॉर आहे, आणि हा आमचा रूम आहे. तिथे वॉशरूम आहे, प्रशस्त रूम आहे. म्हटलं व्हिडिओ एंड करायच्या आधी एका रूम टूर देऊया. आणि आत्ता मी या ठिकाणी आपला हा व्हिडिओ एंड करतो. ह्या भागात आपण बघितलं की माझा प्रवास मुंबईहून इथपर्यंत जवळजवळ 890 किलोमीटर झाले, जे आम्ही क्लॉक केले 21 तासात. त्याच्यापैकी 10 तास आमचा ब्रेक होता, आणि बाकीचा ही एक एंड्युरन्स राईड होती, अनचेजेबल्सनी ऑर्गनाईज केली होती. स्टोरी ऑन व्हील्स अथर्व, आमच्यासारखे क्रिएटर्स या राईडमध्ये जॉईन झाले होते, आणि काही पार्टिसिपंट्स पण होते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुढच्या भागात, म्हणजे आज मी आता हा व्हिडिओ एंड करून दुसरा व्हिडिओ चालू करतोय, त्यामध्ये मी जाणार आहे बाबा आमटेंची जी ॲनिमल्स आर्ट आहे तिथे, ते बघणार आहोत. आनंदवनला ते बघणार. परत उद्या सकाळी आपली एक सफारी आहे, ती सफारी करणार, आणि मग आपण परतीचा प्रवास करणार. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲनिमल सफारी, आनंदवनची सायटिंग
या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. सो स्टे ट्यून. आपल्या या सिरीजचे आय होप तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील, एपिसोड आवडत असतील तर खाली कमेंटमध्ये करून सांगा. सबस्क्राईब करा आणि मदत करा 100K रीच होण्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका. तोपर्यंत मी परेश राजा घेतो तुम्हाला स्टोरी सायनिंग ऑफ. एन्जॉय लाईफ. बाय बाय.